नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सचिन वसंत पुपे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा अध्यक्ष मीरा भाईंदर शहर. आपण पाहत असाल मीरा भाईंदर महानगरपालिकेत पत्रकारांना लाईव्ह करण्यास बंदी घातलेली. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांना पत्र देऊन सदर बंदी उठवण्याकरता किंवा लाईव्ह करण्यासाठी आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. यासाठी इतर महानगरपालिका असेल, वसई असेल, ठाणा असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल, या ठिकाणी जेवढी महासभा होतात ते लाईव्ह प्रसारण पत्रकारांना करण्यासाठी अनुमती दिली जाते. पण एक महिन्यापूर्वी 27 फेब्रुवारीला या ठिकाणी महासभा झाली. या महासभेत गोंधळ झाला. त्यानंतर महापौर व आयुक्तांनी सांगितलं की आम्ही एक नवीन चॅनल चालू करू आणि त्याद्वारे प्रसारित करण्यासाठी आम्ही परवानगी देऊ. पण एक महिना झाल्यानंतर 27 फेब्रुवारी झाल्यानंतर 27 मार्चला बजेट सादर झालं. या बजेटमध्ये पण पत्रकारांना कुठल्याही पद्धतीने परवानगी दिली नाही. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पत्रकारांना जाहीर पाठिंबा देते. तसेच मीरा भाईंदर शहरात बघितलं असेल, सभापती, महापौर, उपमहापौर यांची रील सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. ही रील बनवण्याकरता खाजगी माणूस महासभेत जाऊन लाईव्ह शूटिंग करत आहे, व्हिडिओ बनवत आहे. यासाठी या महासभेची जी प्रतिष्ठा आहे किंवा त्याची एक मोठी माहिती आहे ती कुठेतरी धोका बनत आहे. कारण की या माणसांकडनं किंवा या लोकांकडनं त्या महासभेत धोका आहे. यापूर्वी या महासभेत नगरसेवक किंवा महापालिका कर्मचारी, स्टाफ वगळता कोणी जात नव्हते. आता पाहत असाल तुम्ही की त्या ठिकाणी एक प्रायव्हेट माणूस व्हिडिओ काढत आहे आणि त्यानंतर सभापती, महापौर, उपमहापौर रील बनवून प्रसिद्ध करत आहे. जर त्यांना परवानगी देत असाल तर माझी आयुक्तांना ठाम मागणी आहे की असा कोण माणूस कोणाच्या परवानगीने व्हिडिओ बनवत आहे त्याच्यावर प्रथम गुन्हा दाखल करा, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. आणि जर पत्रकारांना जर समान न्याय द्यायचा असेल तर प्रथम जो रील काढवता, जो प्रायव्हेट माणूस, खाजगी माणूस सभागृहात जाऊन व्हिडिओ काढवता, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. जर गुन्हा दाखल नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात कडक आंदोलन करेल. तसेच पत्रकारांना तुमच्या चॅनलद्वारे किंवा तुम्ही जो महापालिकेतनं जी फेसबुक लाईव्ह आहे तो चॅनलद्वारे त्यांना लाईव्ह करण्यास परवानगी द्यावी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. धन्यवाद.